स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातले जे मीठ आहे ना त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। कारण की मीठ हे अखंड लक्ष्मी प्राप्ती करण्याकरता सुद्धा आहे आणि आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाणार याच्यासाठी मिठाचा वापर कसा करावा आणि काय करावा याच्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। कमेंट सुद्धा करा, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल त्याचा सुद्धा कमेंट करा, मी तुम्हाला त्याचे प्रश्न देण्याचा प्रयत्न करीन। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातले जे मीठ आहे ते आपण योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी जर ठेवलं तर त्याचा उपयोग आपल्या लक्ष्मी प्राप्ती करता सुद्धा होतो। तर मीठ हे राहू केतूचं असं म्हणजे राहू केतू जो असतो तो समाप्त करण्याचं सुद्धा काम हे मीठ करत असतं। तर मीठ कशामध्ये भरावं? नेहमी आपल्या घरामध्ये जे मीठ असतं ते काचीच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्येच भरायला पाहिजे, कारण की त्याचे उपयोग चांगल्या प्रकारे होतात। जर आपण प्लास्टिकच्या वाहनामध्ये किंवा स्टीलच्या याच्यात भरलं तर आपल्या घरामध्ये राहू केतूचा प्रवेश होतो। श्री स्वामी समर्थ। पुढचा व्हिडिओ